देव तुकाराम. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळाकुसरी काहीचनेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. सर्व संतांना वंदन, सद्गुरुनाथांना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया. आपण काल आपण 19 नंबरच्या श्लोकावरचा विचार जो माऊलींनी 3 ओवीमध्ये मांडलेला होता त्याचा विचार आपण मागच्या श्लोकामधून आणि मागच्या 3 ओव्यामधून केलेला आहे. बरेच वेळा या श्लोकाचा विचार करताना माऊलींचं निरूपण जे आहे ते निरूपण अतिशय सुंदर रीतीने मांडलेलं आपल्याला दिसायला मिळतं आणि त्यामुळं त्या श्लोकाचा उलगडा आपल्यासमोर होतो. कालच्या ज्या ओव्या होत्या 19 नंबरच्या श्लोकावरच्या, जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, तरी फळापेक्षा काही संचरेना, आणि हे कर्म मी करीन अथवा आदरले सिद्धी नेहीन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना, ज्ञानाग्नीची मुखे जेने जाळली कर्म अशके, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. हे 104 नंबरच्या 103, 104, 105 नंबरच्या ओव्या लिहून नोंद करण्यासारख्या आहेत. एका ज्ञानीपुरुषाचं वर्णन, ज्ञानीपुरुषाची लक्षणं कशी आहेत याचं वर्णन या ओव्यामधून माऊलींनी केलेलं आहे. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा खेदू नाही, कोणत्या प्रकारचा खेद नाही. मुलांना असं म्हणत नाही की मला वाढवून मी फार मोठी चूक केलेली आहे. वास्तविक चूक मोठी कोणती असेल तर जन्माला येणं ही चूक आहे. कर्म करणं आणि कर्माची जबाबदारी अंगावर घेणं ही काही चूक असू शकत नाही. त्यामुळे जी कर्म प्रकृतीच्या मान्यतेप्रमाणे, जे आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्या वाट्याला येतात ते शांतपणे करणं यामध्येच मोठा पुरुषार्थ आहे. यामध्येच कर्मयोगाचं गुप्पी दडलेलं आहे. हे जेव्हा आपल्याला कळायला लागेल तेव्हा या समस्त संसाराबद्दलची जी आसक्ती आहे ती हळूहळू कमी झालेल्याचा आपल्याला भास होईल. जसा हा सिद्ध पुरुषाच्या ठिकाणी कर्माबद्दलचा खेद नसतो, खंत नसते, कधी तो खंत करत नाही. जे गेलं मागच्या वेळा जे घडलेलं आहे त्याच्याबद्दलचा विचार करत नाही आणि पुढे काय वाढून ठेवलेलं आहे त्याच्याबद्दलही विचार करत नाही. मागचं घडलेलं आहे ते दुरुस्त करता येत नाही म्हणून विचार करत नाही आणि पुढे जे घडणार आहे ते माझ्या हातात नाही म्हणून त्याचा विचार करत नाही. फक्त विचार करतो समोर असलेल्या कर्तव्याचा. जे कर्तव्य फळाचा आसक्ती टाकून, त्याच्याबद्दलच्या कर्तृत्वाचा अभिमान टाकून निष्काम बुद्धीनं ते कसं करता येईल याचाच विचार हे सिद्ध आणि ज्ञानी पुरुष करत असतात आणि त्यामुळं त्यांची संचितसुद्धा बनतच नाही. संचित दग्ध होता त्या शब्दाचा अर्थ आहे कर्तृत्वाभिमान आणि अनासक्ती असल्यामुळं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कर्म बनत नाहीत आणि मागची कर्म जी असतात ती आत्मबोधाची जागृतीमुळं त्या कर्माबद्दलचं जे काय लागणार आहे, लिप्त होणार आहे ते सुद्धा लिप्त होणं त्यापासून बाजूला पडू शकतं. काल फार एक सुंदर आपण उदाहरण एका स्वप्नात असणाऱ्या रमणाऱ्या पुरुषाचं घेतलं होतं की त्याला पुढची 7 वर्षाची शिक्षा, जागा झाला स्वप्नातून आणि जागृती अवस्थेमध्ये आला म्हणून माफ झाली. तसं आत्मबोधाची जागृती जेव्हा आपल्याला होईल तेव्हा
पुढचे आहे संचिताचे सगळे अपराध आपल्याला माफ होतील. संचितामध्ये होऊ घातलेलं जे सुखदुःखाचे जे गाठोडं आहे ते गाठोडं आपल्या वाट्याला येणार नाही, त्याचं ओझं आपल्या डोक्यावर येणार नाही. आपण रिकामी हो, जाताना शांतपणे जाऊ आणि पुन्हा येण्याचा विचारही करणार नाही, किंवा पुन्हा आलो तर विचार करून येऊ, कारण काही कारणास्तव येऊ. अशी जीवनमुक्त पुरुषाची जी अवस्था आहे ती अवस्था आपल्याला भोगायला प्राप्त होऊ शकते. म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानाग्नीची निमुखे जेने जाळली कर्माशके, तो परब्रह्मची मनुष्य वेखे. मनुष्य वेखे एक शब्द वापरला आहे. मनुष्याच्या वेशातील ते परब्रह्म आहे. हे चालते ज्ञानाचे बिंब असा कालचा आपण विचार केला होता. ते त्यायाचे अवयव ते सुखाचे कोंब, एरवी माणूसपण ते भांब लौकिक भागू. हे मोठ्या सत्पुरुषांचं वर्णन करणारी माऊलींची ओवी आहे. या ओवीचाही विचार आपण काही सत्पुरुष समोर येतात, फारसे पाहायला मिळत नाहीत. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीतून दिसतात, तुकोबा गाथेमधून दिसतात, पण आत्ता आपल्याला शरीरानं दिसणारे परमपूज्य काका आहेत की ज्यांच्याकडं पाहिलं की या सगळ्या गोष्टीचा अनुभव यायला लागतो की मनुष्याच्या वेशामध्ये असलेलं ते परब्रह्म आहे. आणि या परब्रह्माचा विचार सतत आपण जर करायला लागलो, अशा सत्पुरुषांच्या मार्गानं आणि त्यांच्या विचारानं आणि त्यांचे जे आचरण पाहून जर आपण पुढे चालायला लागलो तर आपल्याला सुद्धा या संचितापासून सुटका होण्याची शक्यता आहे. प्रारब्ध सुटत नाही हा विचार आपण मागच्या वेळा केला. म्हणून असा पुरुष जो आहे की जो मनुष्य वेशामध्ये असणारा असा परब्रह्म आहे. खरं बघायला गेलं तर असे पुरुष जर गृहस्थाश्रमात जर असतील तर अजिबात ओळखता येत नाहीत. फार महत्त्वाची गोष्ट आहे. ते जर संन्यासी असतील, ते फकीर अवस्थेमध्ये फिरत असतील तर ओळखता येतील कदाचित, पण जर ते गृहस्थाश्रमामध्ये जर असतील तर अजिबात ओळखता येत नाहीत. कारण गृहस्थाश्रमातलं जे काय काय असेल ओझं आणि कर्तव्य तो व्यवस्थित निष्काम पद्धतीनं पार पाडत असतो आणि स्वतःची नैष्कर्म्य अवस्था त्यानं सिद्ध केलेली असते आणि काम करत असतो, बोलत असतो, गप्पा मारतो. त्यामुळं गृहस्थाश्रमातला सत्पुरुष ओळखणं फार कठीण आहे. तशी दृष्टी प्राप्त व्हावी लागते. एवढं शास्त्राचा अभ्यास, शास्त्रचिंतन आपल्याकडून व्हावं लागतं. सद्गुरूंची कृपा आपल्याकडे व्हावी लागते. सद्गुरूंना ओळखण्यासाठी सद्गुरूंची कृपा लागते. भगवंताला ओळखण्यासाठी सुद्धा भगवंताची कृपा लागते. आत्मदर्शन व्हायला आत्माच आपल्यावरती कृपा करावा लागतो, तरच आपल्याला आत्मदर्शन होत असतं. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर हे मनुष्य वेशातील असणारे जीवनमुक्त पुरुष जे आहेत हे याने ज्ञानाग्नीमध्ये, ज्ञानाच्या कुंडामध्ये ही सगळी बीजं जी आहेत संचिताची ही जाळून भस्म केलेली असतात. मागच्या एका चिंतनामध्ये आपण पाहिलं होतं, खडकी जैसे वर्षले आणि अग्नी माझी पेरले, कर्ममानी देखिले स्वप्न जैसे. कर्माला कसं मानतात ते तर स्वप्नवत मानतात. आणि त्यामुळं स्वप्नात जशी कर्म घडतात आणि त्या स्वप्नातील कर्माचा जसा लेप आपल्याला चिकटत नाही, तसंच जागृत अवस्थेमध्ये करणारे कर्म करणारे सत्पुरुष असतात. यांना सुद्धा त्याची जाणीव राहत नाही. आपण करतो असं त्यांना वाटत नाही. करणे का न करणे हे आगवे तोची जाणे, विश्वच तसे जेणे परमात्मेने, असं माऊली 12व्या अध्यायामध्ये त्यांचं वर्णन करताना म्हणतात. 12व्या अध्यायातली खूप लक्षणं जी आहेत या अशा मनुष्य वेशातील परब्रह्मासाठीची लक्षणं सांगणारी खूप लक्षणं आपल्याला आणि ओव्या बघायला मिळतील. ठीक आहे, आपण श्लोक क्रमांक 20 सुरू करतोय. त्यक्त्वा कर्मफलासंगम, त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः, कर्मण्यभिप्रवृत्तो अपि नैव किंचित करोति सः. आता वर्णन करतात इथं की कर्म आणि कर्माची फळांची तो इच्छा टाकतो. म्हणजे कर्माची इच्छा टाकतो. म्हणजे कर्म जो आहे ना ते कर्म करताना सुद्धा त्याला जबाबदारी आहे आणि मला हे करायलाच पाहिजे असं तो मानत नाही. मागच्या वेळा आपण बघितलेलं आहे. आणि हे कर्म मी करीनं अथवा अधरले सिद्धीनेनं असा भाव त्याचा निघून गेलेला असतो. त्यामुळं कर्म आणि कर्मफळाची इच्छा जी आहे ती टाकून दिलेली असते. आणि फळाची इच्छा टाकून दिल्यामुळं तो कसा असतो, नित्यतृप्तो निराश्रया. श्लोकामध्ये वर्णन भगवंत करतात, नित्यतृप्त असतो.
कधीतरी तृप्त आणि कधीतरी अतृप्त अशा त्याची अवस्था नसते. समाधानाची जी स्थिती आहे ती त्याची अखंडितपणे समाधानाची स्थिती असते. अगदी कुठल्याही स्थितीमध्ये जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थामध्ये तो तृप्तीचा अनुभव घेत असतो, समाधानाचा अनुभव घेत असतो. निराश्रया म्हणजे त्याने इतर जे आश्रय जे असतात त्या आश्रयांचा त्याग केलेला असतो. जे भौतिक आश्रय आहेत त्या भौतिक आश्रयांचा त्याग केलेला असतो. आणि कर्मण्यभिप्रवृत्तो अपि म्हणजे कर्मामध्ये प्रवृत्ती असून सुद्धा वस्तुतः तो नैव किंचित करोति सह म्हणजे कुठलीही गोष्ट करत नाही. कर्मामध्ये असताना सुद्धा कर्माच्या फळाची आसक्ती नसल्यामुळं त्याचं मन कर्मात नसतं, फक्त करायचं म्हणून तो करत असतो. मला हे प्रारब्ध भोगूनच संपवावं लागणार म्हणून बरेचसे सत्पुरुष सुद्धा मध्ये जात नाही. त्याचं कारण ते आहे आत्महत्या करणं पाप जे शास्त्राने मानलेलं आहे त्याचं कारण आहे ते प्रारब्ध भोगायचं राहून जातं आणि त्या भोगण्यासाठी परत आपल्याला पुन्हा पुन्हा यावं लागतं. मूळचं संचित्य आहेच पण प्रारब्ध सोडून जाऊ नये, प्रारब्धाकडे पाठ करू नये, प्रारब्ध सोसावं, त्याला सामोरे जावं. त्याच्यात असणारी सुखदुःख शांतपणे भोगण्याची एक मनस्थिती आपण तयार केली पाहिजे. आणि ही मनस्थिती ईश्वराच्या कृपेनं त्याच्या नामामध्ये त्याच्या उपासनेमध्ये होऊ शकते. म्हणून हा पुरुष जो आहे तो निराश्रय झालेला असतो म्हणजे अहंकार रहित असतो. कुठल्याही कर्माबद्दलचं कर्तृत्व आणि अभिमान त्याच्याकडे शिल्लक नसतो आणि अभिमान विरहित केलेल्या कर्माचा लेप लागत नाही म्हणून तो नित्यतृप्त असतो. नित्यतृप्त का? कारण पुढे येणाऱ्या फळाबद्दल त्याची आशा मावळलेली असते, त्याबद्दल तो उदासीन असतो. आणि हे उदासीन असणं जे आहे ना हे तृप्तीचं लक्षण आहे. उदासीन शब्दाचा अर्थ निराश असा नाही बरं काय. इथं जो शब्द वापरला आहे उदासीन तो उदासीन शब्दाचा अर्थ निराश असा नाही तर त्याबद्दल असणारी कुठल्याही प्रकारची आसक्ती नसणं या अर्थानं तो उदासीन शब्द वापरलेला आहे. आणि असा हा पुरुष जे आहे तो कर्मण्याभिप्रवृत्तो अपि कर्मामध्ये प्रवृत्त होऊन सुद्धा नैव किंचित करोति सह अजिबातच काय करत नाही. का करत नाही असं म्हटलेलं आहे. आपण एखादी गोष्ट करत असतो आणि करत नाही असं कसं म्हणता येईल? कारण त्यामध्ये असणारी जी आसक्ती आहे ती आसक्ती किंवा अभिमान याचा त्याला लेप लागलेला नसतो, त्यामुळे तो करतोय अशी भावना शिल्लक राहत नाही. ती संवेदना त्याच्याकडे नसते कर्तृत्वाची किंवा भोक्तृत्वाची किंवा अहंकाराची किंवा ममत्वाची अशी कुठलीही संवेदना न बाळगता तो कर्माला प्रारंभ करत असतो. आणि कर्म करत असताना त्याच्या मनामध्ये फळाबद्दलच्या कुठल्याही प्रकारच्या कल्पना नसतात. मग पुढे काहीतरी होईल याबद्दल तो वाट पाहत नाही. म्हणजे सुखाची वाट पाहायची त्याला गरज नसते कारण तृप्ती त्याच वेळी असते. ज्यावेळी काही नको अशी अवस्था जीवाची होते त्याचवेळी तृप्तीला प्रारंभ होतो. आपल्याला समाधान केव्हा मिळतं? मला आता काही नको. काही नको म्हणणाऱ्याला देव तरी कसा अतृप्त ठेवी सांगा बघू. त्याचं काहीच मागणं नसतं. काहीच न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी असं तुकाराम महाराज अशा सत्पुरुषांचं वर्णन करतात. काहीच न मागे कोणाशी कुणाबद्दल ही अपेक्षा नसते. हे एवढे म्हणजे बाहेरच्या नव्हे तर कुटुंबियाबद्दल अपेक्षा नसते. कुटुंबियाबद्दलच नव्हे तर स्वतःच्या शरीराकडूनही अपेक्षा नसते. हे माझं शरीर चालत राहावं, यानं इतकं वर्ष जगावं, या शरीराला असे असे आजार होऊ नयेत, हाच आजार होऊन मी जावं, माझं मरण दवाखान्यात न होता घरी व्हावं किंवा एकादशी दिवशी यावं मरण, असं कुठल्याही प्रकारची इच्छा नसल्यामुळं तो नित्यतृप्तीचा अनुभव घेत असतो. आणि नित्यतृप्ती असणं फार कठीण आहे. आपण तृप्त असतो 24 तासामध्ये कधीतरी तृप्तीचा अनुभव आपल्याला येत असेल पण तो क्षणिक असतो. हा क्षणिक अनुभव उपयोगाचा नाही तर तो कायमस्वरूपी टिकणारा अनुभव त्याला नित्यतृप्ती म्हटलेला आहे. आणि निराश्रय शब्दाचा अर्थ आहे या सगळ्या संसारांच्या आश्रयांना तो फारसा मान देत नाही. जर लागलंच तर त्याचा उपयोग करून घेतो. संसाराचा उपयोग तो आपल्या साधनेसाठी करून घेतो. हा मोठेपण त्याचा आहे.
आमच्यात आणि या सत्पुरुषांमध्ये हाच फरक आहे. आम्ही आमच्या प्रपंचाचा उपयोग ह्या वैश्विक सुखाचा अनुभव घेण्यासाठी करत असतो आणि हा सत्पुरुष जो असतो हा याच प्रपंचाच्या सर्व साधनांचा उपयोग आपल्या मोक्षासाठी करत असतो, आपल्या ज्ञानासाठी करत असतो. त्यामुळं त्याची तृप्ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. असा तो आत्म्यातच तृप्त असतो. आत्मनेम आत्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्त दोचते. आणि अशा व्यक्तीला कर्म करायची काही गरजच उरत नाही. त्यानं कर्म केलं तर ते कर्म न केल्यासारखंच होतं, केलं तरी न केल्यासारखं, आणि अकर्मा जरी असेल तर ते केल्यासारखं होतं. असा विविध प्रकारचा विचार या एका श्लोकामध्ये भगवंत सांगतात. माऊलींनी या श्लोकावरती फक्त 2 ओव्या वापरलेल्या आहेत आणि 2 ओव्यामधून त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. 106 नंबरच्या ओवीचा विचार आपण करूया. जो शरीरी उदासू फळभोगी निराशू नित्यता उल्हासू होऊनी असे. काय वर्णन करतात बघा. तो शरीराबद्दल कसा असतो, शरीराविषयी अहम भाव रहित असतो. शरीराबद्दल कुठल्याही प्रकारची आपुलकी आणि आसक्ती त्याला नसते. म्हणून शरीरी उदासू. उदासू शब्दाचा अर्थ आहे निराश नव्हे, बरं काय. उदासू म्हणजे उदासीनतेनं पाहणे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची रुची न घेता तिकडं द्रष्ट्या भावानं साक्षी भावानं पाहणं. आपलंच शरीर आपणच पाहतो आणि आपण पाहताना हे शरीर माझं नाही असं पाहतो. माझ्या आत्मस्वरूपावरती असणारं हे एक कवच आहे अशा दृष्टीनं फक्त त्याकडे पाहतो. माझा आत्मा सुरक्षित राहावा आणि म्हणूनच भगवंतानं मला हे कवच दिले असं समजून त्या कवचाचं तो रक्षण करत असतो, अन्य काही करत नाही. म्हणून शरीरी उदासू असा शब्द वापरलेला आहे. तुकोबांचा एक अभंग आहे, त्याची ओळ आठवत नाही, पण चिंधीमध्ये रत्न बांधलेलं आहे. रत्न आहे आणि ते मौल्यवान आहे. एका फडक्यामध्ये, फाटक्या फडक्यामध्ये ते बांधलेलं आहे आणि हे बांधलेलं रत्न आहे. आता या चिंधीचं तुकोबा म्हणतात, चिंधीचं रक्षण करावं लागतं. कशाबद्दल रक्षण करावं लागतं? आतलं रत्न सुरक्षित ठेवण्याचं काम ती चिंधी करते. म्हणून मला ती चिंधी राखून ठेवावी लागते आणि त्याचं रक्षण करावं लागतं. फडक्याचं रक्षण कशाबद्दल करायचं? तर आतलं मौल्यवान रत्न ते फडकं सांभाळतं, म्हणून त्या चिंधीचं रक्षण करायचं. तुकोबांचा तो अभंग आहे. आणि चिंधी हा शब्द त्यांनी शरीरासाठी वापरलेला आहे. आणि रत्न नावाचा जो आतला आत्माराम आहे, त्या आत्मारामाबद्दलचा शब्द वापरलेला आहे. भगवंताचा वास माझ्या हृदयामध्ये आहे आणि हा हृदयातला राम जो आहे तो आराम करत राहावा यासाठी मी माझ्या शरीराला पोसतो, फक्त त्या तेवढ्याच कारणासाठी की त्याला रक्षण करायचं म्हणून. हे एक वरवरचं उदाहरण झालं. दुसरे एक उदाहरण आहे की माझा आत्मा माझ्या शरीरामध्ये राहतो आणि शरीराच्या त्या आत्म्याचा अनुभव आणून देण्याचं काम हे शरीरच मला कत्री करणार आहे. येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे असं माऊली 12व्या अध्यायामध्ये बोलतात. या शब्दाचाच अर्थ आहे की माझं शरीर माझ्या शरीराला न येण्याचं काम एक दिवशी करून मला देणार आहे. मग माझ्यासाठी किती मौल्यवान आहे, पण तेवढ्या पुरतंच मौल्यवान आहे. त्याच्या पलीकडे जाऊन त्याचा विचार करण्याचा अर्थ नाही. म्हणून तो शरीरी उदासू शब्द त्यासाठी वापरलेला आहे. कारण शरीराबद्दलचं हवे नकोपण जे आहे ते हवं नकोपण संपलेलं असतं. आणखीन शरीराबद्दल उदास असण्याचं कारण आहे शरीर जन्माला आलेलं आहे आणि त्याला विकार आहेत हे त्या सत्पुरुषाला ठाऊक असतं. आणि अशा विकारशील असणाऱ्या आणि नाशवंत शरीराकडं उदास वृत्तीनं तो पाहत असतो. एखादी गोष्ट आपल्या हातून जाणार असते ना, त्यावेळी त्याच्याबद्दल आपल्याला फारशी आसक्ती नसते. ही गोष्ट आता जाणार आहे. घरामध्ये एखादा पाहुणा आहे तर पाहुणा उद्या जाणार आहे, मग त्यांच्याबद्दलचं घेणं देणं आपल्याकडे काय असतं का बघा, त्यांच्याबद्दलच्या तक्रारी आपल्याकडे काय असतात का बघा. भले त्यांच्या तक्रारी करण्यासारखे जरी ती लोक असतील तरी सुद्धा आपण त्यांच्याबद्दल तक्रार करत नाही. उदास पण असतं त्यांच्याबद्दल, कारण ते जाणार आहेत म्हणून. तसं शरीर नाशिवंत आहे, जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान असं से तुकोबांनी वर्णन करून सांगितलंय शरीराबद्दलचं. तर अशा जाणाऱ्या शरीराबद्दल किती आपुलकी दाखवावी.
त्याच्याकडून केवढ्या अपेक्षा ठेवाव्यात, त्याच्या मर्यादा आपण ओळखायला नको का? ओळखल्या पाहिजेत. त्याला मर्यादा आहेत, म्हणून तो शरीराबद्दल उदास असतो. आपणही शरीराबद्दल उदास असावं. आणि उदास असावं या शब्दाचा अर्थ आहे त्याच्याकडून हवं ते सगळं करून घ्यावं, पण देहासक्ती नसावी. कारण त्याच्यामध्ये विनाशत्व हा दोष आहे, विकारशीलते आहे. म्हणजे अस्ति जायते वर्धते अपेक्षियते काय पुढे विपरिणमते क्षीयते म्रियते. 6 विकार त्या शरीराला आहेत. हे 6 विकार आपण बघत राहावं त्याच्याकडे. हे कुणालाही विकार चुकलेले नाहीत. ह्या सगळ्या विकारवान असं हा शरीर आहे आणि या शरीराकडं विकाराच्या दृष्टीनं पाहावं. आणि म्हणून उदास पण त्याबद्दल येतं. शरीराकडे उदासपणानं का पाहावं? तर हे शरीर जाणार आहे, एक दिवशी हे मलाच फसवणार आहे. माझ्याकडून हे मला न विचारता जाणार आहे. त्यामुळं मला त्याच्याबद्दल उदास असलं पाहिजे. म्हणजे माझा विश्वासघात करत नाही ते, पण त्यांना अगोदरच मला त्याच्याबद्दलचे सिग्नल दिलेले आहे की मी तुला एक दिवशी सोडून जाणार आहे. कारण रोज सिग्नल आपल्याला मिळत असतात. आम्हाला येणारे सगळे वार्धक्याच्या शरीरावरच्या खुणा किंवा आपल्याच शरीरात असणारे अनेक प्रकारचे रोग, नवीन नवीन उत्पन्न होणारे सगळे मानसिक रोग, या सगळ्या रोगाच्या ह्या लक्षणावरून काय दिसतं? तर आपण रोज मरतो. शरीर म्हणतं मी जायला लागलोय बरं काय, तुला सांगतो, तू नंतर निराश होऊ नकोस, आत्ताच लक्ष दे माझ्याकडे, कारण मी जाणार आहे, मी जाण्यापूर्वी माझा उपयोग करून घे, असं शरीर आपल्याला रोज सांगत असतं. पण शरीराचं जर ऐकलं आपण आणि त्याच्याकडून योग्य ते काम करून घेतलं तर निश्चितपणे त्याचा उपयोग होईल. योग्य काम शरीराकडून कोणतं आहे? तर शरीराचं योग्य महत्त्वाचं प्रधान कार्य कोणतं असेल तर 4था पुरुषार्थ म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेणं. ते घेऊन प्राप्त करून देण्यासाठी ते निश्चित आपल्याला मदत करतं. म्हणून शरीराकडे बघताना आसक्ती ठेवून बघायचं नाही, तो बघतच नाही तो पुरुष. म्हणून देहासक्ती टाकून तो बघत असतो, त्यामुळं तो उदास असतो. आणि फळाच्या बाबतीमध्ये फळ भोगू निराशू, म्हणजे फळाचा भोग घेताना भोक्तृत्वाची कुठलीही भ्रांती त्याच्याकडे नसते. कर्म करताना कर्तृत्वाची भ्रांती पहिल्यांदा गेलेली असते. त्यामुळं कर्मफळ भोगताना सुद्धा भोक्तृत्वाची भ्रांती सुद्धा नाहीशी झालेली असते. त्यामुळं फळभोगाच्या बाबतीत सुद्धा तो निराश असतो. शरीराच्या बाबत जसा उदास तसा फळ भोगण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तो निराश असतो. एखादी गोष्ट काहीतरी त्याला वापरायची आहे, तो त्याचा विषय त्याला घ्यायचा आहे, स्वीकारायचा आहे, तर तो कामापुरता त्याचा ते वापर करतात. त्यामुळं त्यांना खरी आसक्ती ही त्यांना देहाच्या संबंधाने येत असते, पण ती त्यांनी टाकून दिलेली असते. त्यामुळं त्यांची कर्मफलासक्ती सुद्धा त्यांना कुठून असणार? मग ज्याला देहासक्ती नाही त्याला कर्मातून फळं मिळावीत आणि या फळातून मला काहीतरी होईल असं कसं वाटेल बरं? ज्याला माहीत झालंय की मी एक दिवशी जाणार आहे आणि हे शरीर पडणार आहे, तर त्याबद्दलचं प्रेम किती शिल्लक त्याच्यात राहील? मनामध्ये राहणार नाही. पण जर नित्य आठवण असेल त्या शरीराची कोणत्या बाबतीत, तर ते विनाश आहे अशी आठवण असायला पाहिजे, तरच आपण शरीराबद्दल उदास होऊ. त्याच्या घडणारे विकार, उलाढाली, आज चाललेल्या सगळ्या घडामोडी यांच्याबद्दल आपण बेदखल असावं. परमपूज्य काकांचा शब्द आहे, बेदखल असावं. त्याचा अजिबात दखल घेऊ नये, कारण ते तसंच आहे. कारण ते 8 काय आहे, त्या 5 तत्वापासून बनलेलं आहे. 5 तत्वातले सगळे हलते डुलते विकार त्याच्यात असणार नाहीत का? असतातच. जशी समुद्राला भरती ओटी येते चंद्राच्या उगवण्यामुळं, म्हणजे अमावास्या आणि पौर्णिमेमुळं चंद्र जवळ आला की चंद्राला त्या समुद्राला भरती येते, पृथ्वीच्या जवळ आला की. आणि चंद्र दूर गेला पृथ्वीपासून की पाणी आत सरकतं आणि ओहोटी लागते. हे आहेत ना विकार, कशामधले आहेत? हे पृथ्वीवरचे आहेत, पृथ्वीवरल्या पाण्याला आहेत. माझ्याही शरीरामध्ये पाणी आहे ना, मग माझ्या शरीरातल्या पाण्याला भरती ओटी नसणार का?
असणार. मग त्या भरती ओटीबद्दलकडे बघत राहावं ना, का काय भरती ओटी का होते, मी ती उद्यापासून बंदच करणार आहे, अशी मला आवडत नाही, मग कशाला जगायचं, असा कुठलाही खेद आणि कुठलीही खंत याला शरीराच्या बाबतीमध्ये नसतं. कारण हे पंचमहाभूतापासून बनलेला हा गट्टा आहे, एक प्रकारचा समूह आहे आणि हा समुदाय एक दिवशी जाणार आहे. हळूहळू तो जातच आहे. पृथ्वी तत्व, जल तत्व आणि क्या वायू तत्व, तेज तत्व, ही तत्व अधूनमधून आपल्याकडून बाहेर जाण्याचा अनुभव देत असतात. लक्षात येत नाही आपल्याला. बरेच वेळा रक्तपुरवठा कमी पडायला, जलतत्वाचाच कमीपणा असतो ना त्यामध्ये. श्वास घेताना त्रास होतो, म्हणजे मी म्हणतो माझी फुफ्फुसं बिघडायला लागलेली आहे. म्हणजे वायू घेताना मला त्रास होतो ना, तर वायुतत्व आपल्याबद्दल उदासच आहे ना. या सगळ्याचा विचार जर आपण करायला लागलो तर शरीराबद्दल असणारी जी आसक्ती आहे ती आसक्ती निघून जाईल, की ज्यामुळं माझा आत्मबोध थांबून राहिलेला आहे तो आत्मबोध मला प्राप्त होईल. जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. मुख्य मुद्दा माऊली वापरतात, देहावर आदर आहे म्हणून आत्मबोधाचा विसर पडला. देहाचा आदर सोडावा. आणि इथं माऊली म्हणतात, जो शरीरी उदासू, हा जो आत्मव्यक्ता पुरुष जो असतो, जो नित्य तृप्तीचा अनुभव घेतो, हा शरीराबद्दल पूर्ण उदास असतो आणि फळभोगाबद्दल निराश असतो. फळं किती समोर आली तर त्याबद्दल त्याची निराशता कायम असते. बघताना संसाराकडेच तो निराशेनं पाहतो. आणि निराशेनं म्हणजे पडक्या चेहऱ्यानं, रडक्या चेहऱ्यानं नव्हे बरं का. प्रसन्न मुद्रा असते, पण बघताना मात्र त्यातून काही घेण्याची अपेक्षा नसते. भोक्तृत्वाबद्दलचा विचार नसतो. समोर दिसते वस्तू, मी कधी भोगेल असं त्याला वाटत नाही. की भोगायची वस्तू आहे पण मला आता भोगायची गरज नाही, ती तिथंच असू दे अशा दृष्टीनं लांबून पाहतो. म्हणून त्याला म्हटलंय फळभोगी निराशू. शरीराकडेही पाहतो पण शरीर हे विनाशशील आहे या दृष्टीनं पाहतो. आणि दुसरी एक दृष्टी आहे शरीराकडे पाहण्याची, की जी म्हणजे हे मला आत्मस्वरूपाची भेट घडवून देण्यासाठी एक वाटाड्याचं काम करणार आहे, ह्याचा उपयोग करून घेता येईल असं एक शरीराकडे बघून त्याला वाटत असतं. हा तत्ववेत्ता पुरुष शरीराचा असा उपयोग करून घेतात. जगण्यापुरतं खातात आणि शरीराला जगवतात, आणि शरीराला जगवून त्याचा पुरेपूर वापर करून घेतात. पुरेपूर वापर करणं म्हणजे संसार वाढवणं नव्हे. आम्ही वापर करतोय शरीराचा, कशासाठी करतो? नोकरी, व्यापार, मुलं बाळं वाढवणं, व्याप वाढवणं, एक्सपॅन्शन करत राहणं, यामध्ये मी शरीराचा चांगला वापर करतो. पण तत्ववेत्ते पुरुष जे असतात ते शरीराचा वापर या दृष्टीनं करत नाहीत. तर ते करतात कशासाठी? तर हे माझ्या मुक्तीचं एक द्वार आहे अशा दृष्टीने विचार करतात. आणि म्हणून म्हणतात, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. ही जी माऊलींचे उद्गार आहेत ना, की हे त्यासाठीच आहेत. कसं आहे हो, शरीर नाशवंत आहे आणि नाशवंत शरीराच्या द्वारे शरीराला न येण्याची शाश्वत प्रक्रिया कशी काय बनते मला काय कळत नाही, असं बऱ्याच जणांचा प्रश्न शास्त्रवेत्त्यांना विचारला जातो. पण खरं आहे मात्र, जे शरीर नाशवंत आहे त्याच शरीरानं म्हणे या शरीराला येण्याचं बंद होणार आहे. आणि खरंच आहे, मी या शरीराच्या द्वारे अशी कर्म करावेत, असे 4 पुरुषार्थ व्यवस्थित वापरावेत की जे शेवटच्या त्या पुरुषार्थामध्ये बरोबर प्रवेश करून देतं हे शरीर. पण तसं वापरलं तर शरीराला आपण चुकीच्या पद्धतीनं वापरतो आणि त्याचे रिस्पॉन्सेस सुद्धा चुकीचे यायला लागतात. आपण चुकीचं वापरतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण त्या शरीराकडे बघताना हे कायम टिकणार आहे असं जर बघायला लागलो तर जेव्हा त्याचा थोडासा ऱ्हास सुरू होतो त्यावेळी आपण दुःखी होतो. आता दुःखी व्हायला कारण शरीर की माझी त्याबद्दल असणारी कल्पना, तर माझी असणारी चुकीचा भ्रम, चुकीची कल्पना, की कारण हे जास्त काळ टिकणार आहे, किमान 80 वर्षे मला लांबणार आहे. असं का बरं म्हणतोय मी? किमान 80 वर्ष तरी मला मिळणार आहेत, किमान 90 वर्ष तरी मला मिळणार आहेत, असं का म्हणावं? मी कुणाकडे मागतो आणि कशाबद्दल मागतो काय माहिती नाही. त्यावेळी आपण त्याच्याबद्दल उदास नसतो, म्हणतो मी शरीराकडून ही अपेक्षा माझी आहे, आणि त्या अपेक्षा पूर्ण करायला ते शरीर एवढं कार्यक्षम नंतरच्या टप्प्यामध्ये राहत नाही, म्हणून आपण दुःखी होतो. म्हणून म्हणतात की तत्ववेत्ते पुरुष जे असतात शरीराकडे बघताना उदास वृत्तीनं बघतात, काय घेणं देणं याच्याशी नाही, बेदखल असतात.
काय शरीरामधल्या खुणा, त्याचं दुखणं खुपणं, त्यातले आजार, त्याचे चढ उतार, त्याचं काहीतरी इकडं तिकडं असणं, या सगळ्या घडामोडीबद्दल ते बेदखल असतात. म्हणून माऊली म्हणतात, जो शरीरी उदासू फळभोगी निराशू नित्यता उल्हासू होऊन असे. कदाचित शंका येईल म्हणून पुढचा शब्द वापरला. एक शब्द अगोदर उदास शब्द वापरला, निराश शब्द वापरला. मग कुणाला तरी वाटेल माऊली उदास म्हणजे नैराश्याच्या अर्थानं बोलालेत का? नाही. पुढे जाऊन म्हणता नित्यता उल्हासू होऊ नये असे, नेहमी प्रसन्न असतोय. मात्र उदास शब्दाचा चुकीचा अर्थ निघेल म्हणून माऊलींनी बरोबर खोचक शब्द वापरला, उल्हासू. उल्हासू, उदासू, निराशू, 3 शब्द वापरलेला आहे. आता उदास आणि निराश नाही, तो कोणत्या बाबतीत नाही तर आपल्या आत्मतत्वाच्या बाबतीमध्ये तो निराश नाही आहे. त्याला माहिती आहे मी आनंद रूप आहे, मी ज्ञानरूप आहे, त्यामुळं त्याची तृप्ती कोण बिघडू शकत नाही. तो आनंदाचा उपभोग घेतो आणि सदा प्रसन्न असतो. आणि प्रसन्न असल्यामुळं त्याचं जे प्रसन्नता किंवा त्याच्या चेहऱ्यावरला आनंद कोणी बिघडवू शकत नाही. म्हणून तो नित्यता उल्हासू असे. आता नित्यता उल्हासू शब्द जो वापरलेला आहे, नित्य तृप्तो या शब्दासाठी वापरला आहे माऊलीने. श्लोकामध्ये नित्य तृप्तो आहे, तो नित्य उल्हासू असतो. आणि नित्य उल्हासू या शब्दाचा अर्थ कुठल्याही फलासक्तीच्या चिंतेत ग्रस्त नसतो. तो असं पुढं होईल, तसं होईल, असं व्हायला नको पाहिजे, तसं व्हायला नको पाहिजे, या कल्पनाच माझ्या चेहऱ्यावरला सगळी जी असते ना उल्हास, सगळा जो ग्लो आपण म्हणतो, ग्लो, तो सगळा निघून जातो या चिंतेमुळं. चिंताग्रस्त असलेली माणसं नेहमी असं त्यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने असतात. ती चिडचिडी होतात म्हणा किंवा आणखीन काहीतरी होत असतात, त्यांना कशामध्ये इंटरेस्ट नसतो. नेहमी चिंतेत असणारी माणसं जी असतात ना, ते अशा प्रकारचे असतात. नेहमी चेहऱ्यावरती आट्या घेऊन वावरायचं आणि त्यामुळं साध्य काय होणार आहे? काहीच नसतं. म्हणून इथं फलासक्तीची चिंता नसल्यामुळं नित्य उल्हास असतो. फलासक्ती नाही म्हणजे नित्य तृप्त आहे. तृप्तीचा अनुभव, समाधानाचा अनुभव तो घेतो. मग कशामुळे प्रसन्न होईल सांगा बघू? काही प्रसन्न व्हायला अप्रसन्न व्हायला कारण शिल्लक नसतात त्याच्याकडं. कारण तो कोणाकडून काही मागतच नाही. मग आता कुणाची वाट बघत बसेल काय? मला असं येणार आहे, तो वाट पाहत नाही. वाट बघणाऱ्याला त्रास आहे. जे वाटच बघत नाही त्याला कसला त्रास आहे सांगा बघू? काहीच नाही. तो आपला नित्यतृप्त गप्प बसलेला असतो. कुणाकडून मागणं नाही, कुणाकडून येणं नाही, कोण घेऊन येईल याच्याबद्दलचं नाही, कोण मान देईल याच्याबद्दलची अपेक्षा नाही. आता मला फोन करतील आणि माझी क्षमा मागतील याबद्दलही नाही. मला घरी जेवायला बोलवतील, चहा देतील याबद्दलही काही बोलणं नाही. मग काहीच नाही तर नित्यतृप्तीचा अनुभव असणारच ना त्याच्याकडं. फलासक्तीबद्दल नाही. आणि दुसरी गोष्ट सांगितलेली आहे, फळभोगी निराश. फलासक्ती तरी नाही, पण फळाच्या भोगाबद्दलची सुद्धा निराशा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे भोग भोगताना सुद्धा मी हे भोगणार आहे अशी त्याची भावना नसते. जे लागतं ते तेवढं करतो तो, म्हणजे गरजेपुरतं त्याचं सगळं चालू असतं. आणि त्यामुळं तो विचार करताना नित्य तृप्तीचा अनुभव घेत असतो. माऊलींची एक दुसऱ्या अध्यायात आणि फार सुंदर ओवी आहे बघा. देखे अखंडित प्रसन्नता अति जेते चित्ता तेथे रिगणे नाही समजता संसार दुःखा. ज्या ठिकाणी अखंड प्रसन्नता असते तिथे संसार दुःखाचं जरा सुद्धा प्रवेश होत नाही. रिगणे नाही समजता. रिगणे म्हणजे प्रवेश होणे. त्यामध्ये संसार दुःखाचा त्याच्या चित्तामध्ये प्रवेशच होत नाही. इतकं त्याचं चित्त प्रसन्न असतं. आणि प्रसन्न चित्ताची माणसं जग प्रसन्न असलेल्याचा अनुभव घेतात. चित्त प्रसन्नम भुवनम प्रसन्नम असा शब्द वापरलेला आहे. आणि चित्त विषन्नम भुवनम विषन्नम. भुवन सगळं जग विषण्ण असल्याचा अनुभव कधी येईल? चित्त प्रसन्न असेल तर. चित्त जर प्रसन्न असेल तर जगाच्या घडामोडीबद्दल त्याचं काय देणं का घेणं? सतत आरामात फिरत असतो. जगाकडे बघताना वकवकलेल्या नजरेनं पाहत नाही. वस्तू दिसली, व्यक्ती दिसली, घटना दिसली की वकवक ती त्याची संपलेली असते. वकवक असले ना, हे मला पाहिजे असं बघताना आपण जर करायला लागलो तर त्याबद्दलची आसक्ती वाढते. मग हे कधी भोगेन अशी भोगाबद्दलची आसक्ती वाढते. या दोन्ही आसक्ती त्याच्या गेलेल्या असतात. त्यामुळं नित्य उल्हास असतो. म्हणून देखे अखंडित प्रसन्नता अति जेथे चित्ता तेथे रिगणे नाही समजता संसार दुःखा. संसार दुःख त्याला मिळत नाही, समाधानाची अवस्था प्राप्त होते. म्हणून नित्य तृप्त असतो. म्हणून प्रपंचाच्या संगतीमध्ये असताना त्या उणिवा ज्या दिसतात ना, त्यामुळं त्या उणिवा पूर्ण करण्यामुळं इच्छा निर्माण होतात. आणि ज्याला प्रपंचामध्ये उणीवच काही दिसत नाही
तो ती पूर्ण करण्यासाठी, म्हणजे आपण म्हणतो रिकामी जागा आहे ती भरण्यासाठी जशी आपण प्रयत्न करत असतो तसं त्याला रिकामी जागाच दिसत नाही, मग भरायचा संबंधच कुठं आला. तसा प्रपंचामध्ये कुठल्या प्रकारची उणीव दिसत नाही आणि त्यामुळे तो भरण्याचा काही नाद करत नाही. त्यामुळे विनाशी वस्तू विनाशी, ही तृप्ती मात्र अविनाशी असते. आणि ती कशी असे मिळेल तर ईश्वराचा आश्रय घेतल्यामुळं. पुढे एक शब्द वापरलाय, निराश्रय शब्द वापरलेला आहे. आणि माऊली पुढे बोलतात, जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची या ओगरा पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. आरोगिता शब्दाचा अर्थ आहे भोगताना, तो जे भोगत असताना कुठल्या गाभाऱ्यामध्ये असतो, संतोषाचा गाभारा. आत्मबोधाची या ओगरा, ओगरा म्हणजे अन्नाचं ताट वाढून ठेवलेलं आहे. कशाचं, आत्मबोधाचं, आत्मज्ञानाचं ताट वाढलेलं आहे. आणि बसलाय कुठं, संतोषाच्या गाभाऱ्यामध्ये बसलेला आहे. काय सुंदर कल्पना आहेत बघा, की तेवढ्या त्या गाभाऱ्यामध्ये म्हणे बसलाय. कसला त्याला दुःख असे सांगा बघू. एवढा मोठा कडेकोट बंदोबस्त त्या गाभाऱ्याचा. आणि बंदोबस्त कसला, कडेला उभा राहणारे शिपाई कोण आहेत तर तृप्ती, समाधान, शांती, हे सगळे शिपाई कडेला उभा राहिलेत. आणि म्हणे हा मुक्तपणाने आत कसलं अन्न सेवन करायला लागलाय, आत्मज्ञानाचे घास घ्यायला लागलाय. काय सुंदर कल्पना मांडतात माऊली. आणि आपण चिंतन करायला लागलो की खूप त्यातून कळायला लागतं. पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोग्यता. मग त्याला पुरं वाटेल का सांगा बघू, पुरं वाटणार नाही. जे निरुपचार संतोषाच्या गाभारात आत्मज्ञानाची पक्वान्ने खात असताना पुरे कधी म्हणतच नाही. कशाला पुरं म्हणतील सांगा बघू, कारण तो आत्मज्ञानाचा जो पक्वान्न आहे ते पक्वान किती सुंदर आणि किती जबरदस्त असणार याची त्याला जाणीव आहे. त्यामुळे संसारातले जे ज्या म्हणून ज्या काही उणीवा आहेत त्या उणीवा त्याच्यावरती शिल्लक राहत नाहीत. आपण जरा निराश्रयाबद्दल जरासं बोलत होतो. निराश्रय शब्द आहे संसाराचा आश्रय ज्यानं सोडून दिलेला आहे, टाकून दिलेला आहे. संसाराचा आश्रय खरा मानत नाही त्याला निराश्रय शब्द या भगवद्गीतेनं वापरलेला आहे. निराश्रय म्हणजे नकोच त्याचा आश्रय, म्हणजे धनाबद्दलचा, व्यक्तीबद्दलचा, घराबद्दलचा आश्रय त्याला वाटत नाही. हे घर मला आश्रय देतं असं त्याला वाटत नाही. ही मुलं आहेत म्हणून माझं वृद्धत्व चांगलं जाईल आणि यांच्या आश्रयाने मी जगणार आहे असं त्याला वाटत नाही. आणि पुढे एकत्र, आणि पुढे किती येतोय बघा तो, हे शरीर आहे आणि या शरीराच्या आश्रयाने मी राहतो असं त्याला वाटत नाही. उलट शरीरच माझ्या आश्रयानं राहतं असा त्याचा ठाम निश्चय असतो. काय आपण उलट कसं बोलतोय बघा, शरीर माझा आश्रय आहे नाहीतर मी काय करू हो, मला कसं करता येईल. पण उलट तो बोलतो, तो म्हणतो शरीराला मी आश्रय दिलाय, माझ्या अधिष्ठानावर शरीर अध्यस्त आहे असा तो बोलत असतो. जरी अशी रचना असेल तर प्रपंचातल्या उणीवाच उणीवा असतात. त्यामुळे उदास पण राहतच ना. काय बघताना उदासच बघायला पाहिजे प्रपंचाकडे. काय आनंदानं बघण्यासारखं कुठली गोष्ट आहे, म्हणजे कुठली मिळेल गोष्ट अशी कुठली गोष्ट आहे प्रपंचाकडून, काहीच नाही. आणि काहीच नसल्यामुळं तो उदासपणानं तिकडे पाहत असतो, शरीराकडे उदासपणानं पाहत असतो. आणि त्यामुळे त्या सुखाची भावना नसते. हा आधार त्याला आधार वाटत नाही. बऱ्याच वेळा प्रपंचाचे जे आधार वाटतात तेच आधार कधी कधी निराधार करून टाकतात आपल्याला. याचा अनुभव नित्याचा आपल्याला. माऊलींचे एक फार सुंदर उय आहे, मला वाटतंय 18व्या अध्यायामध्ये असेल. हे असो आघवी बोली का सर्पफणीची सावली ती शीतल होईल केतुली मूषकाशी. प्रश्न विचारलाय बघा, दृष्टांत किती जबरदस्त आहे बघा. ते म्हणतात हे असो, बोलायचं राहू दे आता, हे असो आघवी बोली का सर्पफणीची सावली. फार मोठा साप आहे 5 फळीचा आणि मोठा फणा काढून आता उभा राहिला. भर ऊन आहे असं आणि त्या उन्हात असा फडा काढून उभा राहिला. त्यावेळी सर्पफणीची सावली ती केती होईल, शीतल होईल केतुली मूषकाशी. उंदीर तिकडून एक आलाय आणि उंदीर म्हणतोय अरे बाबा किती ऊन आहे, जरा विश्रांतीला म्हणून कुठं जाऊया, या सापाच्या फणीच्या सावलीला जावं. तसा प्रपंच आहे. ही सापाची फणे आणि त्याच्या विश्रांतीला, त्याच्या आश्रयाला मी जातो. काय करील तो, ज्याच्या आश्रयाला मी गेलो तो गटम करून टाकणार आहे मला. मी त्याचा आश्रय शोधतो, प्रपंचाचा आश्रय शोधतो, शरीराचा आश्रय शोधतो. आणि तोच आश्रय मला काय करणार आहे, निराश्रित करणार आहे. निराश्रित शब्दाचा अर्थ आपण थोडा वेगळ्या अर्थानं, की तो मला निराधार करून टाकणार आहे. माझा आश्रयच काढून घेण्याचं काम तो करतो, मलाच खाऊन टाकणार आहे. आणि कुठला आश्रय देणार आहे सांगा बघू. माझं हे जगणं
अगदी कसं वाईट पद्धतीनं तो करतो प्रपंच, जर त्याचा मी नाद केला तर. आणि जर त्याच्याबद्दल मी जर उदास असेल ना, तर उदास असेल तर काय त्रास व्हायचा काय संबंधच नाही. आणि म्हणून म्हणलेला आहे, तो पुरुष पैसा पद प्रतिष्ठा यांच्या आश्रयाला जात नाही, प्रपंचाला आश्रयाला जात नाही, निर्लिप्त असतो, त्याला कशाची गरज नसते. माऊलींचा एक फार सुंदर ओवी आहे 12व्या अध्यायामध्ये, वारसे विन सागरू जैसा जडे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. त्याचं संतोषपण जे आहे ना, ते उपचारावर अवलंबून नसतं. जळ कसं असतं समुद्राचं, वारसे विन सागरू जैसा जडे नित्य निर्भरू. वारसे विन म्हणजे पाऊस न लागता सुद्धा समुद्राच्या पाण्यामध्ये कमतरता कधीच दिसत नाही. वारसे विन सागरू, पाऊस नाही तसा पाणी सागर बघितला तर आपण, जसा जळे नित्य निर्भरू, नित्य निर्भर असतो. निर्भर म्हणजे कुणावरही भर न टाकलेला, कुणावरही अवलंबून नसलेला, नित्य निर्भर. स्वतःच पाणी स्वतःकडे त्याला आहे, पावसाच्या पाण्याची वाट पाहत नाही तो. पाटाचं पाणी यावं, नद्यानी यावं, ओढ्यानी यावं, नाहीतर मी कसा आता टिकायचा असं समुद्र म्हणत नाही. वारसे विन सागरू जैसा जडे नित्य निर्भरू, पाण्याच्या बाबतीत स्वतःवरच अवलंबून असतो, दुसऱ्यावर नाही. तैसा निरुपचारू, कुठल्याही उपचाराशिवाय संतोषी जो, ज्याचा संतोष टिकून असतो. कुठलाही उपचार त्याला लागत नाही. कुणी माळा घालाव्यात, कुणी प्रशंसा करावी, कुणी खायला द्यावं, कुणीतरी नेऊन फिरवावं, अशी कुठलीही संतोषाची कारणं त्याच्याकडं नसतात. त्यामुळे त्याचा त्याला संतोष असतो. जसा नित्य निर्भर समुद्र असतो ना, समुद्र आपल्याच पाण्याचा वापर करून आपणच सुखी राहतो, तसा हा आत्मज्ञानाचा अनुभवलेला पुरुष आपल्याच आत्म्यातलं आनंद घेतो आणि तोच आनंद आपणच चाकतो, दुसऱ्या आनंदाची वाट पाहत नाही. म्हणून नित्य निर्भरू शब्द वापरलेला आहे. फार सुंदर विवेचन आहे. थोडंसं राहिलेलं आहे पण वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करूया. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञान